नमस्कार, मी ऋषी. मेट्रो न्यूज मध्ये आपलं स्वागत. मुंबई, पुणे, नाशिक या महानगरांच्या दिवसभराच्या घडामोडींचा आपण वेध घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन. आणि आता एक धक्कादायक बातमी. पुण्याच्या सूस परिसरात 25 ते 30 मुलींना पोलिसांनी अटक केली आहे. वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. पुण्यातल्या सूस परिसरातल्या बंगल्यात राहणाऱ्या या मुली कात्रज देहू रोडवर वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा मनसेचा आरोप आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण तयारीनिशी या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. मनसेचे जवळपास 150 कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले. बंगल्याला घेराव घातल्यानंतर या बंगल्यात 25 ते 30 मुली असल्याचं आढळलं. आपल्या पुण्यात प्ररपर्यंत येऊन धंदा करतात. बांगलादेशी पोरी इथं सापडलेले 30-35. आज त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. वय वर्ष सगळ्या पोरींचे 17 आहेत. 17 ते 30च्या गटातल्या पोरी आहेत. त्यांच्यावरती आपण इथं कारवाई केलेली आहे. पोलीस पण आले होते. वाकड पोलीस स्टेशनला आता जाऊन गुन्हा दाखल करू. पिटा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. हिंजवडी पोलिसांनी या मुलींना अटक करून त्यांच्यावर पेटा अंतर्गत गुन्हा नोंदवलाय. मुली मिळालेले आहेत ते आता कुठल्या आलेल्या आहेत, कशासाठी आलेल्या आहेत ह्याची आम्ही 100% खात्री करणार. आम्हाला जर यांचं वागणं अनलिगली वाटलं असलं 100% त्याच्यावर कारवाई होणार. 3 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे छापा टाकून मनसे कार्यकर्त्यांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली होती. पण या परिसरातले असे अवैध वेश्या व्यवसाय अद्याप सुरूच असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा उघड झालंय. झी24 ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह हेमाली मोहिते, मुंबई. मेट्रो न्यूज मध्ये इथंच थांबूयात. पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे.